तर आता तुम्हाला माहितीच असणार आपण कुठं आलोय. नाही माहिती करा स्पोर्ट तर काय इंजिनियरचा एक स्कॅम झाला. जाम सोबत स्कॅम करायचं बघत होता, त्याच्यावर स्कॅम करून टाकला. दर्शनासाठी तर घेऊ दर्शन इकडे इकडून काय कशाची आपल्याला आतुरतेने अशी वाट पाहत होता आपण. तर असा तो सहप्रवासी या ठिकाणी जॉईन झालेला आहे आपल्याला. तर इथून पुढचा प्रवास आपण चालू करूयात. तर याबद्दल आपण 2 शब्द बोलावे अशी आपल्याला विनंती करतो. किती गुण लागले. हॅलो पण लय लवकर आल तू. तर गाईज आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करू, कारण आपल्याला भरपूर लांब जायचंय आणि आपला टाइम भरपूर झालाय. प्रवास आपला उरकला पाहिजे. रिटर्न पण ऑन म्हणजे एका दिवसात आपल्याला रिटर्न यायचंय, त्यामुळे प्रवास आपल्याला उरकला पाहिजे. तर यांचा मी सारांश तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण लवकर निघूयात आणि अगदी वेळेवरती माघारी येऊयात, असंच आपणास म्हणायचं आहे ना. यस 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 बरोबर. तुमची इच्छा कळली आम्हाला. हो हो भावने पोहोचल्या. तर काही तुम्हाला कळलंच असेल लोकेशन पाहून का आम्ही कोणत्या लोकेशनवर आलोय का नाही कळलं. तर ज्यांना नाही कळालं त्यांना आम्ही आता इथं पुढे सांगू इच्छितो. आपण असं सध्या संभाजीनगर च्या वेणी आहोत आणि पुढं अजून एका देवस्थानला मी भेट देण्यासाठी चाललो आहोत. तर कसं काय दुपारचं वातावरण, तरी एवढे लोक, एवढी म्हणजे गरमी आहे तरी एवढे लोक रस्त्यावर पाहा तुम्ही. माझा विषयच नाही करायचा. आणि आमचे 2 पैलवान अशी लपून बसलेत मागचे पा. आले 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 झोपावर आले त्यांना आता पा. इनको बहुत अभी झोपा आ रहा है. हो आता काय केलं पाहिजे यांना. आता रेल्वेचा ब्रिज लागलाय आपल्याला. इकडली सिटी पहा, इकडली सिटी. कोणती सिटी आहे. सातारा. सातारा मंदिर दिसतंय कसलं तरी. लक्ष्मी माता. इथं एक सरकारी हे दिसतंय, काय म्हणतात आपण त्याला, वसाहत. बघा किती मोठा ट्रॅक आहे हा. एक नंबर. अरे ऑलमोस्ट आपला रन डन होत आला. आता फक्त राहिलंय 20 ते 22 किलोमीटर. आपण हार्डली आपल्याला अर्धा तास आरामात लागेल.
कारण की गर्दीच्या मानाने आपण अर्धा तास धरलाय, तसा 22 किलोमीटरला अर्धा तास लागत नाही माझ्या अंदाजाने. आता तुमचा काय अंदाज आहे ते मला काय सांगता येणार. हा आपण अर्धा तास धरला, जास्तीत जास्त अर्धा तास. पण काय आला गतिरोधक एवढे किंवा विषय नाही घ्यायचा. गर्दी भरपूर वाटते आज होय. पहिलवान सोबत आणलाय तर आता तुम्हाला माहितीच असणार पण कुठं आलं नाही माहिती. करावं स्पोर्ट दर्शनासाठी. तर घेऊ दर्शन इकडं. इकून काय चल मग इकून. तर मंदिराचं काम चालू होतं, झालं असं माझं. मागच्या दिवशी कुंभारी होती ना. हा ना काल वेगळंच वेगळंच. तर चला पुढे दर्शन झालेलं. आपण आता बाहेर उभं राहिलोय, आपल्याला जायचं पलीकडे. तर तुम्ही पाहू शकता माकडं. दिसले का? इकडे आहेत काही, इकडे आहेत काही, इकडं पलीकडे, इकडले इकडे आहे सगळी. काय म्हणणं आहे तो? काही नाही कमून काही असेल ना. हा काहीतरी असेल ना. नाही का याचं काहीच म्हणणं नाही आहे. जाऊन दे मग. आता आपण फोटो काढू थोडी. दर्शन झाले. नारळ फोडलं कोणी. ओके भाई समोर काय आता आपण निघालोय परत. तर काय इंजिनियरचा एक स्कॅम झाला. तेव्हा सोबत स्कॅम करायचं बघत होता, त्याच्यावर स्कॅम करून टाकला. त्याच्यामुळे काय हा काही घ्यायचं नाही ना. बघ तुला काही घ्यायचं असं होता बायको वगैरे. बघ होतो प्लॅनिंग काय नेमकं तर प्लॅनिंगच्या हिशोबाने तर काय भरपूर पडापडी झाली. तर शिवमला घ्यायचं तू. हा तर शिवमला काहीतरी घ्यायचंय. काय येतोय काय येतो काय घ्यायचं पाय ना पाय ना काय घेतो. चष्मा पाहायचा का रे. चष्मा लय महाग असं काय व्यवस्थित नाही. काय घ्यायचं तुला. पोपट बिळपट घ्यायचं का. कुठं हा पलीकडे चल मग. तिथं काय झालं पसत नाही झालं मग रड नको. लोक घेऊन राहिला ढोल ताशा ढोल 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 ताशा हे करायचे काय. तर मग बघून घेऊ आता. 25 कोणाकडे हा राहू दे ते ध्यान करून देत जा मला. नाही तर डायरेक्ट 3 लाखांनी चांगलं होऊन जाईल. झोप नाही आहे किंवा. तर चाललो आपण आता इकडं. भाऊला काहीतरी घ्यायचंय. खरेदी करायची भाऊला खरेदी करायची. खरेदी करून घेऊ ऑलमोस्ट. तर आम्ही आलो इकडल्या साईड मंदिराच्या इकडल्या साईड कोण भारी व्ह्यू येतोय.
हो लय भारी व्ह्यू होतोय. काय नाही वाटत. हा बॅगा बिगा खुळखुळा घेतला का खुळखुळी नाराज नाही होणार त्याच्यामुळे खुळखुळा घ्यावाच लागणार हा त्याच्यामुळं आहे ना आता अवघड विषय हार्ड विषय झाला असा हॉट विषय तो आता सॉल्व करावाच लागणार आहे आपल्याला. काय घ्यायचं आहे ट्रक काही घ्यायचं का बघून घे. याचं काय मन पुढं लागाना काय घ्यावं काही नाही का एवढी लात दिलं दुसऱ्याच्या सोडून दिलं दुसऱ्याच्या एक म्हणतो महाराज पाहता काय करायचं. अवघड गंमत झालं काय काय घ्यायचं एखादं पुस्तक घेऊन तप करीत बसू एखाद्या याच्यात कोणत्या जंगलात जातो कोणते रे आहे का आसपास कुठं सांग लोकल माणूस तिकडे डोंगराची बाकी काही नाही. आपण या लोकेशन वरून बसलोय आता याचा क्यूब दर क्यूब तो कॅरी बॅग नसेल नारळांची पुढे ती काचेला घेण्यापेक्षा पाठीमागे मोकळी जागा आहे इथं. अरे मग ठेवून तुमच्या दोघांची ठेवून मध्ये हा मग एवढं मोठं आहे कधी काय राव तुम्ही खराब होण्यापेक्षा लहान लेकराच्या पलीकडे करायला लागले बा आता. तर मग आता निघालोय आपण लोकेशन वर. सो चलो तर गाईज आपण आता आलोय निम्म्या रस्त्यामध्ये संभाजीनगरच्या बाहेर सिटीमध्ये. आपल्याला जाम असं ट्रॅफिक लागलंय खतरनाक. वाळूंज मध्ये लागलंय. वाळूंज लोकेशन आहे वाळूंज मध्ये लागलंय. तर आपण चालू आहे दमादमानी कारण इतकं घाण ट्रॅफिक लागलंय. आपण कमीत कमी 20 मिनिटं झाली ट्रॅफिक मध्ये. पलीकडला आहे सॉल आहे तर इकडलं पाहून घ्या तुम्ही सगळं. तर आता मी चाललोय. तर आता सध्या आपण वाळूंज पंढरपूर मध्ये आलो आहोत. तर या ठिकाणी हे बघा वाहक नाही चालक आणि हे 2 सहप्रवासी एवढे थकलेले दिसत आहेत आणि आम्ही वाहक आहोत याचबरोबर हे चालक आहे. लय वेळचं ट्रॅफिक लागलंय. भरपूर वेळचं ट्रॅफिक लागलंय. लवकर क्लिअर व्हावं. तर जसं आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी ट्रॅफिक रिलीज करता येईल तसं रिलीज करत आहोत. चला भेटूया ट्रॅफिक रिलीज झाल्यावरच. आता अंधार पडलाय. आपला ब्लॉग भरपूर हे झालाय कारण की ट्रॅफिक मध्ये आपल्याला ब्लॉग शूट करता नाही आला. तिथंच भरपूर वेळ गेला. आता आपण रिटर्न मार्ग एक व्यक्ती सोडलाय आपण आता त्याच्या ठिकाणी आणि आपण आता निघालोय परतीच्या रस्त्यावर. तर एक पहिलवानी मागं एक बसलाय तेवढे एकटंच आहे. आणि चला आता आपण एकंदरीत चाललोय. हे असं आहे समोरून व्ह्यू. चलो लेट्स गो. आता भरपूर उशीर झालाय तर आजचा ब्लॉग आपण इथं चेंज करतोय. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके बाय बाय.